हॅलो नमस्ते। आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर मी बनवत आहे महाराष्ट्रीयन रेसिपी आळूवडी। आता मी तुम्हाला दाखवत आहे आळूवडी कशी बनवायची। 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये हे मी घरगुती बनवलेलं तिखट मसाला आहे ते 2.5 चमचे घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा तीळ सफेद, चवीप्रमाणे मीठ, आणि आता मी हा कांदा किसून घेत आहे। हा 1 कांदा किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडा गूळ, हा चिंचेचा कोळ, आणि हे 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे, तुम्ही करून बघा, खूप छान होते अशा पद्धतीने आळूवडी केल्यानंतर। आणि हे कोथिंबीर, हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। तर हे आता असं पानाला लावून घ्यायचं। हे अशा पद्धतीने लावून त्याच्यावर परत दुसरा पान ठेवूया आपण, आणि त्याला पण लावून घेऊया। तर हे सगळीकडून व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण हे असं फोल्ड करायचं आणि हे असं चाळणीमध्ये ठेवायचं। हे दुसऱ्या पानांना पण हे असंच सेम करून घ्यायचं, सगळ्यांना व्यवस्थित सगळीकडून लावून, आणि नंतर मग ते चाळणीमध्ये ठेवून एका टोपावर पाणी ठेवून, तर पानसुद्धा झालेलं आहे। हे अशा वड्या ठेवून वर झाकण मारून 15 ते 20 मिनटं वाफवून नंतर मग त्या काढून घ्यायच्या। ह्या अशा थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या। ह्या आता वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि मग मस्तपैकी खायच्या। त्या फ्राय झाल्यानंतर वड्या काढून घ्यायच्या। कशी झाली वडी? मस्त। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान लागतात, गोड तिखट। ही माझ्या आईची रेसिपी आहे, नक्की जरूर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा।